या सगळ्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. लगेच पुढच्या बुलेटिनकडे वळणार आहोत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत मुंबईतल्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा. गेल्या काही दिवसात कृषी मंत्र्यांचं काही ना काही प्रकरण बाहेर निघतंय. त्यामुळे असा कृषी मंत्री शोधला ज्याचं काहीच प्रकरण बाहेरच निघणार नाही. कृषी मंत्री पदावरनं अजित पवारांचा खोचक टोला. रोहित पवारांची आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद. संजय शिरसाटांसंदर्भात पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची ट्विटरवरून माहिती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर काम करू दिलं नाही. मनोज जरांगे पाटलांचा मोठा आरोप. आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी लोकशाही मार्गानं कुणी आंदोलन करत असेल तर त्यांची भूमिका समजून घेऊ. जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक सुखावले. मुंबईत अनेक ठिकाणी गणरायाचं जल्लोषात आगमन. राजस्थानच्या बांसवाडा भागात महापूर. संगमेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा. मंदिरात अनेक भाविक अडकले. आणि पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. 5,400 कोटींच्या योजनांचं करणार लोकार्पण. अहमदाबादमध्ये मोदी करणार रोड शो. आणि युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियाच्या तेल रिफायनरीला भीषण आग. तर ड्रोन हल्ल्यात रशियाच्या अनेक शहरांचं मोठं नुकसान. आता बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलाय. 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा समाज येऊन धडकणार आहे. तर बीडच्या मांजरसुंबामध्ये इशारा बैठकीचं काल आयोजन करण्यात आलं होतं. हजारो मराठा बांधव या बैठकीला उपस्थित होते. आरक्षण घेतल्याशिवाय परत जायचं नाही. आरक्षण घेऊन डोक्यावर गुलाल उधळूनच परत यायचं अशी भूमिका जरांगेंनी मांडली. तसंच या बैठकीतून त्यांनी सरकारवर घणाघात केला. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावते. ती गढूळ आवळात माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हना दगड. दरम्यान यावेळी बोलताना जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली. यावर भुजबळांनी काय उत्तर दिलं तेही ऐकूयात. कधी जर सत्ता पालट झाला जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील. मी नाही सोडणार. मग ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा नाविलाज आहे. भुजबळांना भुंगारे म्हणाले. प्लीज मी सांगितलं ना, ज्याची जशी संस्कृती तसे त्यांचे बोल असतात. फडणवीस खुनशी आहे, मराठ्यांकडनं खुन्नस काढते असं देखील म्हणता येतं. सगळे त्यांनी 10% तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मोठा गैरव्यवहार झालाय. या योजनेत तब्बल 24,34,000 बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात तब्बल 2,04,000 बोगस नावं आढळली. तर एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यात 1,25,300 बोगस लाभार्थी आढळले. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती दावा ठोकलाय. भाजपकडनं गिरीश महाजन आणि शिवसेनेकडनं दादा भुसे इच्छुक आहेत. तर आता जळगावात मंत्री महाजन आणि भुजबळ यांनी एकमेकांवरती सुरीसुमनं उधळली. भुजबळांनी महाजनांचं संकटमोचक असा उल्लेख केला तर महाजनांनी सुद्धा भुजबळांचं कौतुक केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही. आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख होता आणि आम्ही त्यावरती ठाम आहोत, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. कर्जमाफीबाबत अंमलबजावणी करत असताना आर्थिक बाबी तपासाव्या लागणार आहेत. त्यासाठी कमिटी नेमलेली आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत. मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा, असं ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं. तर शिवसेनेला धोका देण्याचे अनेक प्रयत्न होतील. धोका देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. मतचोरीच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला. एवढे फटाके वाजवले तर विरोधक पळून जातील, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी संगमनेरमध्ये मिश्किल टिप्पणी केली. लाडक्या बहिणींनी इतिहास घडवत संगमनेरमधील 40 वर्षांची सत्ता उलथवून लावली, असं म्हणत त्यांनी लाडक्या बहिणींचं कौतुक केलं. संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभेसाठी आलेल्या गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला. मतचोरीच्या राज ठाकरेंच्या आरोपावरनं मंत्री गिरीश महाजनांनी टोला लगावला. राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे नाचता येणं अंगण वाकडं, असं म्हणत बेस्ट निवडणुकीत त्यांना शून्यही पुरता आला नाही, असा टोला महाजनांनी लगावला. महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या दोन नेत्यांमध्ये जुंपली आहे. मंत्री मकरंद पाटलांनी गोरेंवरती निशाणा साधला. तुमची मंडळी माझ्याकडे येतात, माझ्याकडे येऊन लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे असं म्हणतात. कोण किती मतांनी निवडून येतो हे मला माहिती आहे, असा टोला मकरंद पाटलांनी गोरेंना लगावला. राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते. गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंनी फोन करून उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं. या निमित्तानं उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतांच्या लोकार्पण कार्यक्रमात दरम्यान दाखवण्यात आलेल्या एका चित्रफितीवरनं भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला. महापालिका कारभाराच्या आडून अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेवरती टीका केली. ठाण्यात एक रिमोट कंट्रोल आहे, ते जेवढे सांगतील त्याप्रमाणे नियोजन केलं जातं, अशी टीका त्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलाय. 29 ऑगस्टला मुंबईत मराठा समाज धडकणार आहे. तर आज बीडच्या मांजरसुंबामध्ये काल इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीतून मनोज जरांगेंनी आरक्षणावरून सरकारला इशारा दिलाय. आमच्या सरकारनं मराठा समाजासाठी उत्तम काम केल्याचं फडणवीसांनी म्हटलं. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिल्याचंही ते म्हणाले. तर आगामी काळातही मराठा समाजाच्या उत्थानासाठी कार्य करत राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले. ज्याची जशी संस्कृती तसा तो शब्द वापरणार, त्याला कुणाचाच इलाज नाही, असा टोला छगन भुजबळांनी जरांगेंना लगावला. फडणवीस खुन्नस काढतायत अशी टीका जरांगेंनी केली. मात्र फडणवीसांनीच तुम्हाला 10% आरक्षण दिलं, अशा शब्दात भुजबळांनी उत्तर दिलं. जरांगेंनी किती आंदोलनं केली तरी सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, असं वक्तव्य बबनराव तायवाडेंनी केलं. तर ओबीसीमध्ये त्यांना जागा नसल्याचं तायवाडे म्हणाले. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी केलं. असं असताना आपण कोणाबद्दल काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेवरती टीका केली. जरांगे कुठल्या थराला जाऊन बोलताना त्यांनी भान ठेवावं, असं महाजन म्हणाले. साताऱ्याच्या दहिवडीतील अनिल देसाईंनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही उपस्थित होते. दरम्यान जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.